मित्रांनो, आपण आज पाहणार आहोत स्थानिक किंमत व दर्शनी किंमत, जे की आपण पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून पाहणार आहोत. पोलीस भरती तसेच सरळ सेवा भरती. आपण जास्त याचा भापट पसारा नाही करणार आहोत. परीक्षेच्या दृष्टिकोनातून जेवढे महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत तेच प्रश्न आपण पाहणार आहोत. त्याआधी आपण स्थानिक किंमत व दर्शनी किंमत म्हणजे काय ते जाणून घेऊया. स्थानिक किंमत म्हणजे काय? स्थानिक किंमत म्हणजे काय? दिलेल्या संख्येच्या अंकांच्या स्थानावरून जी संख्या ठरते त्याला आपण स्थानिक किंमत म्हणतो. दर्शनी किंमत म्हणजे काय? दिलेल्या संख्येच्या अंकात आपल्याला एक संख्या देतात, त्या संख्येच्या एकक, दशक, शतक स्थानातील कोणताही एक अंक देतो, त्याच्यातील जर दर्शनी किंमत जर ओळखा म्हटलं तर ज्या अंकाची दर्शनी किंमत विचारली तोच अंक आपलं उत्तर राहणार दर्शनी किंमतमध्ये. पण स्थानिक किमतीमध्ये काय राहणार? दिलेल्या संख्येच्या अंकावरून एकक, दशक, शतक, सहस्त्र ह्या अंकावरून त्याची किंमत ठरवली जाते. तर आपण उदाहरणासहित आधी डेफिनेशन बघू, त्याच्यानंतर एक्झाम्पल बघू. स्थानिक किंमत म्हणजे काय? स्थानिक किंमत म्हणजे दिलेल्या हे व्याख्या पण समजून घेणं गरजेचं आहे. व्याख्या जर नाही समजली तर नंतर प्रश्न सोडवणं अवघड जाते. स्थानिक किंमत म्हणजे काय? दिलेल्या संख्येच्या अंकांच्या स्थानावरून निश्चित होते, निश्चित ठरवता येते. एक्झाम्पल कसं? एक्झाम्पल ही संख्या आहे कोणती? एक्झाम्पल कोणती संख्या धरा, 3 अंकी, 4 अंकी, 5 अंकी, 2 अंकी, काय प्रॉब्लेम नाही. आपण 2356 धरूया. 2356 ही संख्या आहे. ह्यांनी जर विचारलं आपल्याला 6 ची स्थानिक किंमत कोणती, तर 6 हे एकक स्थानी आहे म्हणून 6 गुणिले 1 किती? 7 राहणार. 5 ची जर स्थानिक किंमत विचारली असती तर 5 गुणिले इथे शून्य वाढणार ना. 5 नंतर किती अंक आहे? 1 अंक आहे. 5 नंतर जेवढे अंक असतील तेवढे शून्य द्यायचे आपण. 1 अंक आहे म्हणून आपण 1 अंक. कळालं? 3 ची स्थानिक किंमत कोणती? 3 गुणिले 3 च्या समोर किती शून्य आहे? 2 शून्य आहे म्हणून 300. ह्या प्रकारे 2 ची स्थानिक किंमत लिहायची काही आवश्यकता नाही एवढं, पण तुम्हाला समजण्यासाठी लिहितोय मी. 2 ची स्थानिक किंमत किती आहे? 2 च्या समोर किती अंक आहे? 1 2 3 म्हणून 2 च्या समोर काय करायचं आपण? 3 झिरो लावायची. तीच आपली स्थानिक किंमत होईल. हे झालं 2000. स्थानिक किंमत काढणं समजलं का तुम्हाला? आता ही झाली स्थानिक किंमत. हे पॉइंट मध्ये नाही काय नाही. समजा पॉइंट मध्ये जर स्थानिक किंमत जर विचारली असता ते कसं करायचं आपण बघूया. आता पॉइंट मधील बघू. पॉइंट मधील उदाहरण कोणती संख्या धरू आपण? 213.213. 0.213 असे याचं वाचन करत नाही. याचं वाचन कसं करतो आपण? 213 असंच वाचन करावं लागते आपल्याला. हे झालं उदाहरण. आता ह्याचं जर विचारलं आपल्याला 2 ची स्थानिक किंमत किती आहे, हे पॉइंट नंतरचं नाही धरायचं आपण. हे पॉइंटच्या अलीकडील जेवढी संख्या आहे याच्यात जर डावीकडील 2 ची संख्या, प्रश्न कसे विचारतात हे एक्झाम्पल आहे. प्रश्न कसं येणार याचं? ह्या संख्येतील डावीकडील दोन ची स्थानिक किंमत किती? स्थानिक किंमत किती असा आपल्याला प्रश्न विचारणार पोलीस भरतीला कोणत्याही परीक्षेला. डावीकडील संख्या कोणती राहणार? ह्या साईडची. डावीकडील 2 हे राहणार. उजवीकडील 2 जर विचारलं असतं तर हे 2 असतं. तर डावीकडील 2, 2 ला 2. 2 च्या समोर किती आहे संख्या? 1 2. पॉइंट नंतरच्या संख्या आपण धरायच्या नसतात, पॉइंटच्या अलीकडीलच धरायच्या. पॉइंट नंतर 2 नंतर 2 संख्या आहे म्हणून 2 ची स्थानिक किंमत किती आहे डावीकडील? 200.
आणि हेच जर प्रश्न विचारलं असतं उलट, हे झालं डावीकडे, इकडचं आता उजवीकडे जर विचारलं असतं तर स्थानिक किंमत काय विचारली तुम्ही? पॉईंटच्या अलीकडे कोणतीच संख्या नाही म्हणजे काय राहणार? 0. पॉईंटला पॉईंट, 2 ला 2. समजा उजवीकडील 1 ची स्थानिक किंमत जर विचारलं असतं तर त्याला काय केले असते आपण? 0.1 च्या आधी कोणती संख्या आहे? एक संख्या आहे, म्हणून त्याला आपण तीच संख्या नाही मांडायची. ती संख्या मांडलं तर आपले उत्तर चुकून जाते. ह्याच्या ठिकाणी 0 मांडायचं. 1 ला 1 ही झाली उजवीकडील 1 ची स्थानिक किंमत. हेच आहे स्थानिक किंमत. ह्याच्या व्यतिरिक्त प्रश्न विचारत नाही. जे प्रश्न विचारले जातात भरतीला ते प्रश्न आपण समोर घेणार आहोत. हे झालं डेमो, म्हणजे हे स्थानिक किंमत व दर्शनी किंमत काय आहे ते हे कळाल्यानंतर आपण एक्झाम्पल घेऊया. त्याच्यानंतर आता आपण स्थानिक किंमत झालं आपल्याला. आता आपण पाहणार आहोत दर्शनी किंमत. दर्शनी किंमत झाल्यानंतर आपण स्थानिक किंमत व दर्शनी किंमत ह्यांचे उदाहरण पाहणार आहोत. दर्शनी किंमत. दर्शनी किंमत म्हणजे काय? समजा एक्झाम्पल मध्ये 5233 ही संख्या दिली तर आपल्याला विचारलं ह्या संख्येतील 2 ची दर्शनी किंमत किती, असं जर प्रश्न विचारला असता तर दर्शनी किंमत काय असते? दर्शन म्हणजे आपण समजा देवाचं दर्शन घेतो, असं आपण दर्शनाला जातो तेव्हा काय दिसते आपल्याला? समोर मूर्ती दिसते. एक मूर्ती राहिली तर आपण काय म्हणतो? एकच मूर्ती म्हणतो. 10 मूर्ती म्हणू शकतो का? नाही म्हणत. त्याच्यामुळं जी संख्या दिसली तीच संख्या आपली दर्शनी किंमत राहणार. 2 ला 2 म्हणून 2 ची दर्शनी किंमत किती? 2 ची दर्शनी किंमत 2च राहणार. समजा 5 ची दर्शनी किंमत विचारली असती तर 5 ची किती राहणार? 5 ची पण 5च राहणार. 3 ची विचारली असती तर 3 ची पण 3च राहणार. ह्या 3 ची 3च राहणार. पण हे जर प्रश्न स्थानिक किमतीवर जर असतं तर 5 ची स्थानिक किंमत किती झाली असती? 5 ला 5. 5 च्या समोर किती डिजिट आहे? 3 डिजिट. 3 डिजिटला आपण ते डिजिट नाही मांडायची, त्या डिजिटच्या ऐवजी 0 हा अंक लिहायचा 3 वेळेस. ही झाली स्थानिक किंमत. कधी परीक्षेमध्ये काय म्हणतात आपल्याला? ही संख्या देतात, ह्या संख्येतील 5 ची स्थानिक किंमत व 5 ची दर्शनी किंमत ह्या संख्येतील फरक विचारतात, बेरीज विचारतात, अशा टाईपचे प्रश्न येतात. बदल काहीच नसतो. ज्याला स्थानिक किंमत दर्शनी किंमत काढता आली त्याला उदाहरण सोडवायला सोपं जाते. तर आपण याच्यानंतर काय अवघड उदाहरण बघूया. ज्या विद्यार्थ्यांना संकल्पना समजल्या असतील तर आपण आता उदाहरण घेऊया. उदाहरण कशा पद्धतीने? जसे आपल्याला पेपरच्या दृष्टिकोनातून विचारले जातात तसेच उदाहरण आपण घेणार आहोत. तुमचा पण वेळ वाया नाही घालवणार आणि माझा पण नाही वेळ घालवणार. सर्वांचा वेळ हा महत्त्वाचा असतो. एक्झाम्पल घेऊयात. 5232 ह्या संख्येतील 5 ह्या अंकाची स्थानिक किंमत व दर्शनी किंमत ह्यातील फरक किती आहे? प्रश्नात काय म्हणलं आपल्याला? ह्या संख्येतील 5 ह्या अंकाची स्थानिक किंमत व दर्शनी किंमत ह्यातील फरक किती आहे? आपल्याला माहिती आहे स्थानिक किंमत काय असते? स्थानिक किंमत ह्या संख्येच्या अंकाच्या स्थानावरून ठरवली जाते. आणि दर्शनी किंमत काय? जी संख्या समोर दिसली तीच दर्शनी किंमत असते. त्याच्यामध्ये काय बदल करायचा का? अजिबात काही बदल करायची आवश्यकता नाही. बदल केला म्हणजे उत्तर चुकून जाणार. 5 ची दर्शनी स्थानिक किंमत किती आहे? 5 च्या समोर किती अंक आहे? 3 अंक. 3 अंकाच्या ऐवजी काय करायचं आपण? 3 वेळेस 0 लावायचं. काय होणार मग? 5000. नंतर 5 ची दर्शनी किंमत किती आहे? जी संख्या दिसली तीच आपली दर्शनी किंमत असते. म्हणून 5 चं 5. आपल्याला काय विचारलं? फरक विचारलं म्हणजे वजाबाकी करायची.
शून्यामधून 5 जातात का नाही जात, म्हणून इकडून ह्याच्या इथं घ्यायचं. 10 मधून 5 गेले 5 राहिले, ह्याच्याने 10 मधून 1 गेला 9 राहिलं, 10 मधून 1 गेला 9 राहिलं, 5 मधून 1 गेला 4 राहिलं. तर यातील फरक किती आहे? 4995. ह्याच प्रकारे प्रश्न विचारतात, दिले तर पॉइंट मधले देतात. पॉइंट मधलं एक्झाम्पल पण आता आपण लगेच घेणार आहोत. आता हे समजता एक प्रश्न. प्रश्नात काय 382.32 ह्या संख्येतील 8 ह्या अंकाची स्थानिक किंमत. ह्या संख्येतील 8 ह्या अंकाची स्थानिक किंमत किती आहे? 8 च्या समोर किती अंक आहे? 1 आहे. पॉइंट नंतरच्या संख्येचा विचार नाही करायचा, पॉइंटच्या अलीकडील संख्येचा विचार करायचा स्थानिक किमतीच्या बाबतीत. म्हणून 1 अंक आहे म्हणून आपण 0 दिला. व उजवीकडील 2 किंवा कोणता हे आहे की हे राहणार, हे नाही राहणार, हे डावीकडील राहणार, हे उजवीकडील राहणार. तर 2 ह्या अंकातील स्थानिक किमतीतील फरक किती? ह्या 8 आणि उजवीकडील 2 ह्या स्थानिक किमतीच्या अंकातील फरक विचारला आपल्याला. 80 ही झाली स्थानिक किंमत. या 2 ची स्थानिक किंमत काय राहणार? पॉइंटच्या अलीकडे कोणती संख्या नाही म्हणजे कोणता अंक राहणार? 0. पॉइंटला पॉइंट. या 2 च्या अलीकडे 3 संख्या आहे, पण स्थानिक किंमत काढते तेव्हा काय करायचं? 3 चं काय करायचं? 0 करायचं. 2 ला 2. आता हे झाल्या 2 संख्या आपल्याला भेटल्या, बरोबर. ह्यांच्यातील काय करायचं आहे आपल्याला? फरक. वजाबाकी करते वेळेस, पॉइंटची वजाबाकी करते वेळेस एक गोष्ट लक्षात असू द्या, पॉइंटच्या खाली नेहमी पॉइंटच द्यायचं. 80 इकडे कोणती संख्या आहे का? नाही, पण आपल्याला काय करायची आहे? वजाबाकी करायची. पॉइंटच आहे म्हणून 80 च्या समोर बी आपण पॉइंट द्यायचा. नसला तरी द्यावाच लागते. नाही देता आलं म्हणजे उत्तर आपल्याला काढता येणार नाही आणि आपलं उत्तर चुकून जाणार. मायनसला मायनस, 0 पॉइंट. इथं कोणती संख्या नाही म्हणजे 0 राहणार. पॉइंटला पॉइंट. पॉइंटच्या नंतर किती आहे? 0.2. आता सर्वप्रथम काय करायचं? 2 च्या वरी कोणती संख्या नाही म्हणजे कोणती संख्या टाकायची असते? नेहमी 0 नेहमी टाकायची. 0 मधून 2 जातात का? नाही जात, म्हणून 10 मधून 2 गेले 8 राहिले, 10 मधून 1 गेला 9 राहिला, पॉइंटला पॉइंट. चले 10 मधून 1 गेला 9 राहिलं, 8 मधून 1 गेला 7. आन्सर किती आपलं? 79.98. हे झालं आपलं आन्सर. आता आपण पटीतले गणित बघू. एक पटीतलं गणित बघू. हे स्थानिक किंमत व दर्शनी किंमत एवढा काही अवघड टॉपिक नाही, जास्त प्रश्न घेण्याची काही आवश्यकता नाही. जेवढा आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून विचारतात तेवढंच आपण घेणार आहोत. ठीक आहे. समोरचा प्रश्न हा इकडे आहे का? हे प्रश्न महत्त्वपूर्ण आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. हे प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे. प्रश्नात काय आहे? 2 5 3 2 4 5 ह्यातील 2 नंतर येणारा 5 ची स्थानिक किंमत ही 4 नंतर येणाऱ्या 5 ची स्थानिक किंमतीच्या किती पट आहे? आपल्याला पट्टीवरचे पण उदाहरण विचारले जातात. हे पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून लय महत्त्वपूर्ण आहे. हे प्रश्न विचारण्याची दाट शक्यता. हे काय विचारलं आपल्याला? स्थानिक किंमत काढायची आहे आणि त्यांची पट काढायची आहे. स्थानिक किंमत काढते वेळेस पट विचारल्या वेळेस 4 शब्द जिथे लागतो ती संख्या नेहमी भागाकारातच मांडायची. हा ही हे शब्द जर उच्चार झाले ती संख्या काय करायचं? अंशस्थानी मांडायची. लक्षात असू द्या. ह्यातील 2 नंतर येणाऱ्या 5 ची स्थानिक किंमत. 2 नंतर येतो का हा 5? नाही येत. हा 5 4 नंतर येतो. 2 नंतर येणारा 5 इथं आहे म्हणून 5 ला 5. 5 च्या समोर किती अंक आहे? 1 2 3 4. ते अंक मांडायचे की 0 मांडायचे? 0 मांडायचे. अंक जर मांडले तर चुकून जाणार. 4 ला 4 भागिले पटीत विचारलं ना. पटीत विचारलं तर आपण स्थानिक किंमत काढायची जे दिलं ते, नंतर भागाकारात मांडायचं. भागाकारात मांडल्यानंतर ही शब्द आला तर ह्या आपण 5 ची स्थानिक किंमत ही शब्दाच्या ठिकाणी मांडली. त्याच्यानंतर 4 शब्द जिथे लागतो ती संख्या नेहमी भागाकाराच्या स्वरूपात मांडायची. आता आपण 4 नंतर येणाऱ्या 5 ची स्थानिक किंमत. हे 5 2 नंतर येतो की 4 नंतर येतो? 2 नंतर येतो म्हणून हा 5 राहणार का? नाही राहणार. आपल्याला विचारलं काय? ह्या 5 ची स्थानिक किंमत. 4 नंतर येणार 5 ची स्थानिक किंमत किती आहे? याच्या समोर कोणते अंक आहे का? कोणतेच अंक नाही म्हणून 5 ची स्थानिक किंमत 5च राहणार. आपल्याला भागाकारात हा शब्द आला म्हणून हे भागाकाराच्या स्वरूपात आपण मांडणी केली. आता काय करायचं? भागाकार करून टाकायचं. 5 1 5 5 1 5 राहिलं किती? एकक दशक शतक हजार 10,000 म्हणजे 10,000 पट काय झालं आपलं आन्सर.
आन्सर आलं, हेच आपलं फायनल आन्सर. ह्यानंतर IMP पॉइंट, जे की नेहमी परीक्षेला विचारला जाणारा प्रश्न आपण घेणार आहोत. हे आहे समोरचा प्रश्न. हे प्रश्न IMP आहे. हे प्रश्न येण्याची दाट शक्यता कोणती परीक्षा असो, आणि हेच प्रश्न वारंवार येण्याची दाट शक्यता असते. प्रश्न बघणार आहोत आपण. प्रश्न दिसायला किचकट वाटतो पण सोडवायला एकदम सोपा आहे. समीकरण आहे थोडं. कंसात काय दिलेलं आहे, 7 + 4a कंस बंद व 5 + 2b कंस बंद हे 98,537 ह्या संख्येतील अनुक्रमे सहस्त्र, सहस्त्र म्हणजे काय, सहस्त्र म्हणजे हजार, व दशक स्थानचे अंक आहे. तर a व b च्या किमती काढा. आपल्याला काय काढायचं आहे, a व b च्या किमती काढायच्या आहे. a च्या ठिकाणी कोणता अंक आहे व b च्या ठिकाणी कोणता अंक आहे ते आपल्याला काढायचं आहे. त्यांनी प्रश्नामध्ये अनुक्रमे काय दिलेले आहे, सहस्त्र व दशक. तर आपण सर्वप्रथम काय करायचं, एक कंसातली संख्या बाहेर काढायची. कंसातली संख्या काय, 7 + 4a बरोबर. बरोबर काय करायचं, हे अनुक्रमे आहे. ह्या संख्येतील अनुक्रमे सहस्त्र, सहस्त्र म्हणजे हजार, म्हणजे हजार स्थानचा अंक उचलायचा आपण. ह्या संख्येतून एकूण काउंटिंग करायची. एकक, दशक, शतक, हजार. हजार म्हणजे हे किती आहे, हजारचा अंक किती आहे, 8, म्हणून 8 ला 8. इथपर्यंत कळालं. आता ज्याला इथपर्यंत स्टेप समजली त्याला नंतरची स्टेप समजणार. नाही समजला असेल तर अजून एक वेळेस सांगतो. कंस जशीच्या तसे लिहायचं. आणि हे 8 आपण का लिहिले, सहस्त्र स्थानचा आपल्याला अंक विचारला. सहस्त्र स्थान म्हणजेच हजार हा स्थान असतो, म्हणून एकक, दशक, शतक, हजार. नेहमी एकक, दशक, शतक हे उजवीकडून डावीकडे मोजल्या जातो, म्हणून 8 हे मांडणी झाली. आता काय करायचं, सेकंड मांडणी काय होणार, 4 ला 4 हेच राहणार, हे 8 ला 8. हे प्लस मधील 7 जे आहे ते इकडे येऊन काय होणार, मायनस मध्ये जाणार, म्हणून 8 मधून 7 गेला 1 भागिले 4, येला 1. इकडले 4 भागाकारात जाणार. 1 ला 4 ने भाग जातो का, भाग जात नाही, म्हणून पॉइंट द्यायचा. 0 पॉइंट. 0 पॉइंट दिल्यानंतर 1 0 वाढवायचा. 4 दुनी 8. किती शिल्लक राहिले, 2. 4 पंचे 20, म्हणून 0.25. हे कशाची किंमत भेटली आपल्याला, a ची किंमत भेटली. a ची किंमत किती आहे, 0.25. एवढी स्टेप जमली म्हणजे हे स्टेप जमायला सोपंच आहे. आता सेकंड काढून घेऊया आपण. दुसरा कंस आता खाली उतरूया. शेप तसंच करायचं, काही बदल नाही. 5 ला 5 प्लस 2b, 2b झालं बरोबर. आता हे दुसरी संख्या आहे, दुसरा कॉलम आहे. दुसऱ्या कॉलम मध्ये काय म्हणलं, हे सहस्त्र आपण घेतलं म्हणून a ची किंमत निघली. आता दुसऱ्या कॉलमची काय आहे, दशक स्थानचा अंक निवडायचा. इथे दशक स्थानचा अंक कोणता दिसतो तुम्हाला, 3 दिसणार. दशक स्थान कसं ठरवायचं, इकडून ठरवायचं. एकक, दशक, शतक, सहस्त्र, असं लाख, 10 लाख, करोड, 10 करोड, ह्या प्रकारे. दशक स्थानचा अंक कोणता आहे, 3 आहे. 3 ला 3. इथपर्यंत कळालं. आता काय करायचं, हे 2b ला 2b जशास तसं. 3 ला 3. हे प्लस मधील जे 5 आहे ते इकडे येऊन काय होणार, मायनस मध्ये जाणार, म्हणून 3 मधून 5 जातात का, जात नाही. पण कसे जातात, मायनस मधून जातात. 3 मायनस मध्ये कसं घालवायचं आपण, सर्वप्रथम काय करायचं, 3 मधून 5 तर जाऊ शकत नाही, पण 5 मधून 3 काढायचे. किती आलं, 2 आलं. पण याला मायनसचं सिम्बॉल द्यायचं. -2 भागिले हे 2 काय जाणार, इकडे भागाकारात जाणार. b ला काय, b इकडे उरणार. बे 1 बे, पण कसा 1 येणार, -1 येणार, म्हणून याचं उत्तर किती आहे, -1. तसेच हे प्रश्न जर समजला असेल तर एवढंच स्थानिक किंमत व दर्शनी किंमतवर विचारला जातो. याच्या पलीकडचा कोणताही प्रश्न तुम्हाला परीक्षेत विचारला जाऊ शकत नाही. याच्यानंतरचा एक प्रश्न आपण घेऊया. तो प्रश्न आपला सुटलेला आहे. 1 मिनिट. हे समोरचा प्रश्न. हे प्रश्न जरी दिसायला मोठा वाटत असेल तर ह्याचं आन्सर पाहिल्याबरोबर 1 सेकंदात देऊ शकते. ते म्हणजे कसं, इकडे बघा. 9 डबल स्टार 8 ह्या संख्येतील स्टारच्या जागी समान अंक असून ह्या स्टारच्या ठिकाणी काय म्हणते, 1 ते 9 पर्यंतचा कोणताही अंक काय आहे म्हणते, समान आहे. समान म्हणजे 3 आहे तर इथं पण 3 असणार, इथं पण 3 असणार, इथं 2 आहे तर इथं पण 2 असणार, त्याला आपण समान म्हणतो. अंक असून
त्याच्या स्थानिक किमतीतील फरक किती आहे 630 आहे. तर स्टारच्या जागी कोणता अंक आहे? स्टारच्या जागी कोणता अंक आहे आपण कसं ओळखणार? प्रश्न बघितल्याबरोबर याचं उत्तर कसं द्यायचं? फरक किती दिलेला आहे 630. फरक जो दिलेला आहे त्याच्यातील पहिला अंक किती आहे 6. तर 6च्या समोरची एक संख्या घ्यायची. फरक किती आहे 630. 6 या अंकाच्या समोरची संख्या घेणे नेहमी कोणताही प्रश्न असो 6च्या समोरील 7 घेणे. ह्या प्रकारे आता फरक जर 230 असता तर कोणतं घेतलं असतं आपण 3. फरक जर 400 असता तर काय घेतलं असतं 5. फरक जर 900 असता तर ते आपण समोर पाहणार आहोत. इथपर्यंत कळालं? फरक किती आहे तुम्हाला पडताळा करण्यासाठी आपण ते पण घेऊया. स्थानिक किंमत विचारली इथं आपण 6 घेऊया. बरोबर 7 आपला आन्सर आला. इथं काय असणार 7. तर 7ची स्थानिक किंमत किती असणार? 7च्या समोर किती अंक आहे 2. 2 अंकाला 2 अंक मांडायचे काय नाही मांडायचे. 2 अंकाच्या ठिकाणी 0 ही संख्या मांडायची म्हणून 700 मायनस ह्या स्टारच्या ठिकाणी काय 7च असणार ना. आपण पडताळा केले. तुम्हाला पडताळा करण्यासाठी बरोबर आहे की चूक आहे ते समजवण्यासाठीच आपण सांगत आहोत. नाहीतर एवढं सांगायची काही आवश्यकता नाही. पेपरमध्ये असं करत बसू नका 7 टाका 8 टाका 9 टाका 5 टाका. डायरेक्ट फरक बघायचा. फरकचा एक अंक बघायचा त्याच्या समोरील संख्या घ्यायची. तर ह्या 7ची किती आहे 70. ह्यांची वजाबाकी किती येणार 630च येणार. 630 आले म्हणजे उत्तर आपलं बरोबर आहे 7. 0 0 0 0 मधून 7 जातात का? जात नाही म्हणून 1 हातच्या इथं घ्यायचं. 10 मधून 7 गेले 3. 7 मधून 1 गेला 6. 630 आला का? आता आपण शेवटचा एक प्रश्न घेऊ. त्यानंतर आपला स्थानिक किंमत व दर्शनी किंमत हा टॉपिक संपूर्ण समाप्त होणार आहे. मित्रांनो हा आपला शेवटचा प्रश्न. प्रश्न काय कंसात 2p + q ही 2 अंकी संख्या किती आहे 17 आहे. जर एकक स्थानी q असेल तर p ची किंमत किती? आपल्याला काय विचारलं p ची किंमत काढायला सांगितलेली आहे. तर सर्वप्रथम काय करायचं आपण कंस खाली मांडून घ्यायचं. 2p ला 2p + q इथपर्यंत मांडणी झाली. समोर बरोबरचं चिन्ह द्यायचं. 2 अंकी संख्या किती आहे ती 17 म्हणून 17 इथपर्यंत कळालं? ठीक आहे. हीच मांडणी आपण डबल एक वेळेस इथं करू. 2p + आता इकडे आहे का हे q च्या ठिकाणी आपल्याला कोणता अंक टाकायचा आहे इकडे आहे. ही 2 अंकी संख्या आहे बरोबर. 2 अंकी संख्या किती आहे 17. जर एकक स्थानी q असेल एकक स्थान कोणतं आहे याच्यातलं 1 आहे की 7 आहे 7 राहणार म्हणून q च्या ठिकाणी काय टाका 7 टाका बरोबर 17. आता काय करायचं समोरची मांडणी 2p ला 2p ह्या साईडला राहणार. हे प्लस आहे ते इकडे येऊन काय होणार मायनस मध्ये जाणार. 17 मधून 7 गेला 10 राहिले. p ला p 10 ला काय करायचं आपण 2 न भागून टाकायचं. 10 ला जर 2 न भागितलं म्हणजे किती येणार 5. हे झालं 5 आपला आन्सर. त्याच्यापेक्षा एक शॉर्ट ट्रिक्स तुम्हाला सांगतो. एवढं सोडवायची पण आवश्यकता नाही. ज्या विद्यार्थ्यांना सूत्राने सोडवता येत नाही त्याच्यासाठी खूप बेस्ट ट्रिक आहे. ती ट्रिक कोणती आहे 17चं काय करायचं आपण एकक स्थान म्हटलं ना प्रश्नामध्ये 17चा एकक स्थानी कोणता अंक आहे 7. 17 मधून 7 गेले 10. 10चे निम्मे करून टाकायचे 5. ही झाली आपली शॉर्ट ट्रिक्स. आपली शिकवण्याची जर पद्धत आवडली असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट मित्रांपर्यंत पाठवा. ओके मित्रांनो.